माल बी सुधरत नाही कितला टाइम कीर्तन करू असं. कीर्तना टाइम 9 ते 11 आहे ना, 10:30 होई घ्या, अर्धा तास राहिले तुम्हाला मनकडे. मग काय नाही, मी बी रुमाल उड्या निघ जासो आते अर्धा तास. मग पण त्या अर्धा तास तुम्ही बसान तयारी होईन, त्या अर्धा तास बोलसू नाही ते तुम्ही बोर होई घ्या होते ते करू का जय विठ्ठल. हां नाही हां सापडेली याल गोमाली लिहा पुरा असं हरकत नाही. खरे संत जर जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती होते. वाल्या पोळी होता पण संतांची प्राप्ती झाली, संतांचं दर्शन झालं, संतांच्या सानिध्यात राहायला भेटलं. म्हणून काय झालं, वाल्या पोळीचा वाल्मिक ऋषी झाला. पर कधी झाला, संतांची गाडवेड झाली, संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. हा बरेच भक्त सांगता येतील महाराज, बरेच भक्त नाही का. भक्त प्रल्हाद असेल, ध्रुव असेल नाही का. अजून सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं, मला सांगायला आवडते हो, ती म्हणजे भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली, तिचं नाव होते शबरी. हा पर संत जे जे सांगून गेले ना ते ऐकलं, त्यांचा उद्धार झाला. ज्यासने ऐकलं नाही त्यासनं आज बी नुकसानच शे. बरोबर आहे की नाही हो. गणच संत सांगी निघ्यात, संत निघ्यात, आमना कीर्तनकारच पिढ्यान पिढ्या कपी घ्यात, तरी लोक काय सुधराल तयार नाही. म्हणाल बी आगे करतात नाही तुम्ही. बघा संत सांगून गेले, आता संत पुन्हा येणे नाही, ते सांगून गेलेत ना, ग्रंथरूपी रेषा टाकून गेलेलेत आपल्याला, त्याचं उल्लंघन होऊ देऊ नका. संतांनी सांगितलेलं नियमाचं पालन करा, म्हणजे नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल. पण आपण संतांनी सांगितलेलं विसरलोय. ग्रंथ वाचत राहिलं का माणसाच्या लक्षात राहतं. कारण आमच्या तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. आपला जन्म आहे ना हा भगवंताच्या प्राप्तीसाठी, देवाच्या सेवेसाठी, संतांच्या सेवेसाठी आहे. पण आपण इथं आल्याच्या नंतर हुकलो, संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही. संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही. कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कमवून ठेवलं, आपण पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणून कमवायलाच पाहिजे. पण ते कमवत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे. पण काही लोक येईल काय कामले शेत नाही, दुसराच कामेच मग पड जाल शेतच. जसं तुम्ही जर बहिणीला घ्यायला गेलात, रस्त्यामध्ये बरेच गावं लागतील, बरेच नातेवाईक भेटतील. प्रत्येकाला जरूर भेटा, प्रत्येक नातेवाईकाला भेटा. पण जोपर्यंत तुम्ही बहिणीला घ्यायला गेले होते, बहिणीला जोपर्यंत घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी खरी ठरलेली. घरून कशासाठी निघाले होते तुम्ही, बहिणीला घ्यायला. जोपर्यंत बहिणीला आणत नाही, मध्ये किती नातेवाईक भेटू दे, 1000 भेटू दे, काहीच फायदा नाही. घर त्यांच्या कामले नाही गेलो होतात, ते काम पुरं होईल नाही शे. आणि ठीक आपण सुद्धा आलोय ना. संसार करू नका असं माझं दुमत नाही. संसार करत असताना फक्त भगवंताचा विसर पडू देऊ नका. पण काही लोक इथला येडावं जायचेतच, विसरी घ्यात आपलं खरं काम काय शे. मी पहिले सांगू, आता 1-1.5 वर्ष पहिलं बंद कर देईल ते सांगा ना. पण आता उन्हाविषयी म्हणून सांग राहिलो. आपण काय विसरलो माहिती आहे का. आता बसलेले सगळे शेतकरी असताना, तुम्ही शेतकरीच आहेत ना. हां, एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते कावदनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे. बायको म्हणे का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. म्हणे ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही. पण ती जरा की आगाऊच होई बिचारी. म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. म्हणे नको ना, का बरं जासूच ना. आणि तुमले सांगू का, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकेशनी समोर हात टेकनास पडस. काय मत आहे बाबा तुम्हाला, खरं आहे की नाही. देखाव या मतारा जर हा म्हण ना, त्या आपला कवी नंबर लागेल. हां पण ते रीतशीर आहे बरं, खरं आहे बाबा. ते या 3 लोकेशनी समोर माणूसला हात टेकना पडस. बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. बालहाट सांगस तुम्ही जर कधी नुसता बन्यांवर आणि धोतरवर शेतस, हां किंवा तरुण भाऊ होतील, तुम्ही जर पोरगाना हात धरले, नाईट पॅन्टवर येत खिसामा रुपया नाही शे, रस्ता तरी फिरत बाबा आजोबा असेल की बाप असेल, पोरगाल चालावासाठी चौक मला जा दुकान देखील नाही. पोरगान जर आठ धरा, पप्पा मला वेपरने पुढी लिहिदे. ओ भाऊ मन किसामा काहीच नाही रे, मी नाईट पॅन्ट घालेल. ते नको सांगू रे भाऊ, पुढी लिहिदे पहिले. बावड्या किसामा काहीच नाही रे. ओ बो लिहिदेस का लोई पडसू बरं. तो दुकानवाला ना तुम्हाला जमो का नको जमो, तो दुकानवाला ओ भाऊ मी करतोय पैसा लईन देस तवलो नाव बावल पुढी दे रे आप्पा. बालहाट, तुमच्या खिशात काहीच नाही, इच्छा नसताना पुढे आण देणी पोऱ्यानी. बरोबर. बालहाट. स्त्रीहाट, हाट येते हिशोबत नाही शिबा. आई बहिणी जर ठरायली ना, भाऊजाना जर फोन होणार ना, ताई आईन त्याशी तब्येत आहे ना जराशी नरम गरमच रास, मालक उन्हा का तो माल पाणले पिल्या ना, मग तो तडे गल्लात पडेल, माठ पडेल, तडे डोजलेल्या याला समजीतास.
काहीतरी होईना बो दांगडो. मी आता गवतो चांगले होते आता काय बाधा घे तुले काय नाही मन मायना फोन येले मला मन मायल देखाल जा नाही मन मायन तब्येत जास्त खराब शे. अरे मजूर भेटत नाही कपाशी येचाल जेमतेम बाया भेटेल शेत कांदा निंदाल जेमतेम बाया भेटेल शे त्या कांदा निंदिले 2 दिन मग जायचो का बरं आजच जासो ना नको ना मजूर भेटेल शे का बरं जासो ना संता मग एखाद माणूस 2-3 कानपडामध्ये देस तरी मन मायाना मार काहीच नाही मी बुचडा वायच नाही एकच सांगत बाडाला पैसा दे द्या आणि तुमले देनाच पडतस बरोबर आहे का नाही. हो मार काहीच नाही सुद्धा पैसाच मागस तुम्हाला नावीला जे पैसा देनाच पडतस. निंग मन सारखं करले गे बाल हाट श्री हाट बरोबर आहे. आता जोग हाट बी लई खतरनाक असतो. साधू दारात आला आपले पक्क माहीत रास या पेटीवाला साधू फिरत पहिले त्या पेटीवाला साधू आपलीकडे दक म्हणजे या काहीतरी 100-200 मग आले जातीन पक्क माहीत राह. आता साधू घुसना एक माणूस उंच ओटाना घर होतं त्याने देख बापरे अहो साधू हिरा नाव आपला पण 100-150 खर्च वाढाय जाई म्हणे. तो साधूंकडे इथला रागमा दक्षू ना म्हणे काय याने मनकडे देखाल बी नाही पाहिजे मागाल बी नाही पाहिजे काय. हा वट्टावर उभा राहीन त्या साधूंकडे रागमा देखील आणता तो साधू दार मावना हा रागमा देखील ना घर मालक तो साधूनी सांग भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. आते तो साधून दिलदार म्हणजे नाही याला नेज बनाल चालेल का. आप बहुत दिलदार दिखते हो भैया मग थोडा हसणं पण नाही आले. भैया आपको अपने ही लोग फसाते हैं पटी घे त्याला लगेच आणि प्रत्येक माणूसले वाटस मनाज माल फसाड राहणार बो असं. हो बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्यानं वार माका बाण टाकले तर नाही तरी असं वाटस मन वारतं तर निघ राही ना असंच वाटस प्रत्येकले बरोबर आहे का नाही. हो स्वतःने चूक कधीच दिखत नाही कारण स्वतः डोयामानी गाण स्वतःला नाही दिखत दुसरा सांगत तू डोयामा गाण शेव असं. हो आता हाव म्हणे याने आपले चांगलं म्हणेल याला वाईट म्हणाल चालणार नाही. या साधूने सांग भाऊ तुला तुझेच लोक फसवतात. हा ना बाबा खरं आहे ना काय करतं बाबा आमना तुझी नीचेत हो बाकी नाही सवय रास महाराज आमना अख्खं खानदान नीचे बाकी ना सांगता आमना अख्खं गाव नीचे महाराज वय ना तुला देखील समजे घे माले अख्खं गाव नीचे म्हणजे तू बी नीचच आहे ना त्याच गाव नाही ना तू अख्खं खानदान नालायक आहे महाराज तू बी नालायकच रे कारण त्याच खानदान ना तू बी बरोबर आहे ना. हा पण त्याला पटी घे बाबा तुम्ही सांगा ना तेच कर आम अख्खं खानदान नालायक झाला घर नाचले दुःख लागच. मग त्या साधूने सांगितलं भैया आप बहुत दिलदार हो पर आपको अपने ही लोग फसाते. आपको यशले जरा अवघड जास पण या बहिणीसले चालू पसाडी निघ जात त्या साधू येता ना हाय बहिणले फक्त इथलं सांगा ना काम आहे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझा साडीचा पदर कापलेला आहे म्हणून तुझी तब्येत अशी होती. हा ओ माय मागला पाडा मा मजाने दिकू ओ माय आता ते मजाने दुई गो मी आणि ना मागे साडी टाकेल तिनं बरं नको तिनेच कर व माय तिनेच पदर कापावं ती उंदरेशने का खायला आहे ना मग ते साडी आई मायले ते तर होय 8 काय निघ जातं त्या 100-200 मा. भैया आपको अपने ही लोग फंसाते मने हाँ बाबा खरे आप बहुत दिलदार दिखते हो भैया पूरा सटाना गांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी पर आप बहुत दिलदार दिख रहे हो बेटा आपके घर की चाय पीने का मन कर रहा है बाबा का चाय पिलाएगा बेटा आता इतलं चांगलं म्हणा नाही याला चहा कसं नाही म्हणा ना. हाँ या बाबा वट्टावर बस ना का बाबा ने शुरू हो जात बहुत दिलदार है बेटा तू मैं पूरा सटाना घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा परिक्रमा लगा रहे साधुओं को कुछ भोजन देगा. मग आपल्या असं वाटत साधू भोजन दे नाही कितला होतीन या 5-50 साधू होतीन आपला असं 2-4 हातला शेतकरीनं दयलच रास गहू याले 2-4 हातला कणिक दिदी सुद बो दयल घरनी दाय 4 बरानी वरणले दाय दिदी सुद मग बाबा दी टाकसूत ना मग काय देऊ बाबा कुछ नाही बेटा गावरान तूप ना 2 डब्बा दे दे ओ आप्पा अरे गावरान तूप मन बापनी खावाळेल नाही रे ओ आय बा आणि तू आय घे बी नाही करा ना 2 डब्बा मांग राय ना मी दुसरा पण पैसा उचलीन पवारा मारेले कपाशील तू डायरेक्ट 2 तूप ना डब्बा गावरान मांग राय ना बाबा एवढी ऐपत नाही हो घर मग कपाशी बरेले हो अजून इकायला नाही सरकार भी 7,000 रुपये मांग रहा है ना काय करू बाबा. बेटा कोई बात नहीं एक काम कर काय आमच्या 11 साधूंना कपडे करून दे. मग 11 साधूले कपडा मग का सोपा शेत का त्यासले 3 मीटरनं उपरनं 3 मीटरनं धोतर 7 मीटरना फेटा कितला आहे ना 13 मीटर 100 रुपये मीटर 1300 रुपये एकच साधूना
11 साधूच ना कितला होईना ओ आप्पा तू थंडा घाम फोड राहना नेमन मांगना ओ भाऊ कोई बात नहीं बेटा जो देना है तेरे दिल से दे दे तुझे जो देना है तू दिल से दे दे बेटा मग तो आपले कागद मग गुंडाईला सांगत साधू बरोबर आहे ना कागज मेले पटकेला ना बेटा मग आपण घरमा जाता नवरा बायको सल्ला करतात नाही काय करा ना भाऊ आ तू ई बटेल शे इथलं चांगलं सांग राहता त्याला दुकाळीस नाही कसं काय वाटलं ना मग बायण्या रावण्या पाहुण्या करीस नाही आपण विनंती करा ना येरा ना मन धरीस नाही 21 रुपया कागद मग बांधतास आपण त्या साधूला माहिती आपण कितला कंजूस येत असं 21 रुपये बांधीन त्या साधू पण ठेवतस तो साधू दखतास वकीलेस क्या बेटा अरे 11 साधुओं को भोजन देना है बेटा इतने में कुछ होने वाला नहीं तो एक साधू को भी नहीं भोजन दे रहा तो मग तो साधू त्यांना कमंडलू माई 11 रुपया काढत फूफा कर देस त्याला शेंदूर बिंदूर लाई देस रख्या लाई देस ने आपला हाथ माठी देस भैया ये मेरी तरफ से प्रसाद ले और ये कागज में और कुछ बांध केला मग आपल्याला आज वाटत आपण 21 दिलो होता 11 ती या काकाने दी दिनात मग आपले कमीत कमी 101 देणार आहेत का नाही ज्या साधूले तुम्ही चहा बी नाही पाजी राहता तू 101 उपाड लई घ्या बालहाट श्रीहाट आणि जोगहाट हे 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो आणि तसा श्रीहाट आहे नाही का बायकोने हात धरला म्हणले बाजाराला जायचंय नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही का बरं तुम्ही करू शकता मी नाही करू शकत का हाय काय ऐकाव नाही सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ कर बाजाराला जाय घरातून पैसे 100 रुपये घे बाजार करून आण आणि बाजार झाल्याच्या नंतर मी जातो म्हणले शेतात तू बाजार करून आली का स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात मी तुझी वाट बघतो तिथं जेवणाला नवरा सकाळ मग वावर म्हणीन घ्या आता हाय बहीण बाजार मा गई आता खेडा गावनी अशीन बाजार मा येणं होतं 10 रुपया ते भाडं लागे 100 रुपया लयल होती 10 रुपया खर्च घ्यात 90 रुपया पडेल होतात जशी उतरणी गाडी माई पहिली दुकान दे की बाशिंगसने सीजन चालू आहे लग्नेसनं बाशिंगसने दुकान दे की म्हणे बाशिंगवाला म्हणे दादा हाय बाशिंग कसं दे ना भाऊ म्हणे ताई आई 80 रुपयानं 100 म्हणे एक दे म्हणे 40 रुपयानं 100 म्हणे सॉरी 40 रुपयानं 100 म्हणे आता 40 रुपयानं एक लिहिले ना बाई मन मान मा विचार करस माय हो म्हणा दाखल पण लगीन व्हायला तर बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे मी ते मनसाठी लिहिले ना पण मन नवरानं बी ते दाखल पण लगीन व्हायला तर त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे आई बहिणी 2 बाशिंग लिहिले ना 80 रुपयाना 10 रुपया भाडा मग खर्च होई जायला होतात रायनात कितला आकू घर जावाल भाडं पाहिजे का नको घर निघ आई काकू आणि त्या काकान सांगेल होतं घरून का स्वयंपाक कर डब्बा बांधान वावर मायजो म्हणे आता बाईना स्वभाव रास नवी साडी घेतली का मला नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते कानातला जरी असलात ना पहिले कानमा टाकी देखू दे माय मी कशी दिकस हां स्वभाव रास काही काही बाईस ना आठेने बाया नाहीत तशा कारण मी आठेनं काहीच सांगत नाही जडे जास्त आठेनं बटत ना सांगत जडे तुम नको राहत नाही आता आई बहीण म्हणे मी लहानपण बाशिंग बांधलेलं होतं कशी दिकून काय दिकू माय म्हणे पहिले बाशिंग बांधितले होते म्हणे आई बहिणीने बाशिंग बांधले ना नवरान सांगितलं होतं डब्बा स्वयंपाक कर डब्बा बांध आणि वावर माया शेतात ते म्हणे आता आई बहिणीने बाशिंग बांधली ना पीठ मळायला बसणे आता पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते ना मायावर हालते ना बाया काहीच म्हणतात नाही मानच्या म्हण राय ना म्हणजे सटाना मका तुमने आगे हो पीठ मळानं आता पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालत होती आता मागं पुढं बाई हालत होती ना त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होत्या आणि बाई मन विचार करे मायो मी काही मजान दिक राहणो म्हणे मायो मी काय भारी दिक राहणो मी काय मजान दिक राहणो हाय बहीण पीठ मळा मा येडी वगे मी काय मजान दिक राहणो मी काय मजान दिक राहणो 11 वाजे घ्यात 12 वाजे घ्यात 1 वाजे घ्या तो नवरा वार माझ वाट दिक राहणा म्हणे कधी मन बायकोले बाजारले एकटेल दाडेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणो माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढा मन विचार करतं कधी बायकोले एकलेल दाडेल नाही न जाणो एकाच गाडीन चाकमा सापडीन मरी ती नाही की गो ॲक्सिडेंट मा हाव भाऊ गाई गाई ग वावर माय उन्हा मन बाईना काय ॲक्सिडेंट होई गे वई ऐका मरी गई होई का गाडी चुकाय गेली दुसरी गाडी मग बशीन निघ गई भरपूर प्रश्न होतात बाऊन मनमा हा उन्हा चौकमाच घर होतं हाव चौकमा उभा राहणार घरमध्ये आण गई ओ बापरे आपला घरमा नवीनच दांगडो चालूच आहे म्हणे हाव भाऊनी वट्टावर चप्पल काढात घरमा बाईन जोडे घ्या नाही बहीण चालू होतं माय मी काय मजान दिक राहणो माय मी काय मजान दिक राहणो हाव चप्पल काढीन घरमा घ्या जोरमा पाय उपटीन उभा राहना तरी बाईनं ध्यान नाही हाव रागमात देखी राहता बाईने आवडूच नवराकडे म्हणे तुम्ही ही घ्यात हाव रागमात देखी राहता 1 नाही 2 नाही बाई म्हणे मा एवढा राग म्हणा का दे का म्हणे मी काय एकलीन करता आणि तुमना करता विकलं येईल म्हणे आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं काकू बाजार करायला बरोबर का बाशिंग लेवाले नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं
बाजाराला पाठवलं होतं. आता विनोद वजा करा. नवऱ्यानं पाठवलं होतं बाजाराला आणि बायकोनं आणला काय? बाशिंगांचा बाजार. नवऱ्याला राग आला असन का नाही? मग आता मला याच्यातून तुम्हाला हे विचारायचंय, जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको बाजार करत असेल तर तो नवरा काय करीन? तो नवरा काय मागे कोण बोलणं काय काय पाय पडली ना असं. बायको जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करणार? बरोबर आहे ना. संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही. तद्वत ज्या जगाच्या मालकानं, त्या बापानं, त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जाताना जर का आपण चुकीचा बाजार घेऊन गेलो तर तो नवरा आहे काही करीन का? मग बाजार करायचा असेल तर चांगला करा. आणि तो बाजार आमचे संत सांगतात ना काय, साधू संतांची सेवा, भगवंताची सेवा करणं हा आपला खरा बाजार आहे. पण आपण बाजार करणं हुकलो. पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही आणि संतांना तुम्ही ओळखून घेत नाही, खऱ्या संतांना, संतांचा संदेश अंतकरणामध्ये उतरवत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. आणि जर का खऱ्या संतांचा संदेश तुम्ही अंतकरणामध्ये उतरवला तर भगवंताची प्राप्ती होते. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात पहिलं चरण झालेलं आहे आणि जास्त वेळ तुमचाही घेत नाही, कारण वाजलेत आता 11 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहेत. मी अजून 15 मिनटं बोलणार आहे, काय काळजी करू नका. 5-10 मिनटं वाढतोच आपला, नाही का. तुम्ही जर बसाल तयार होते ते मी सांगाल तयारशे चालीन का? बसशात ना. असा मधमा असा कथा कथा पाणी पडेल निघत खड्डा नाही पडावत ना. हां नाही माले ना असं बरेल बादेल वावर मग चित लागत, असा कथा कथा खड्डा राहणार का? मग चित नाही लागत. असं वाटच ना मोडी गे आपलं पीक वखराबो. तुम्ही बसणार तर मी सांगेल, नाही का. असं साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता संतांनी आपल्याला सांगितलं, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन. आणि ते नामचिंतन जे माझ्या तुकोबरायांनी देहूमध्ये केलं, जे नामचिंतन, जे भजन माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये केलं, नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सटाण्यामध्ये करायचंय. हातानं टाळी मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. रखुमाई डोबा रखुमाई, डोबा रखुमाई. वा काय भजन होतं हो. तुम्ही भजन कर का? पण हा शपथ मायच्या आम्हीकडे शपथ येते. तुम्हाला सांगितलं होतं जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. हाताना टाळी मुखाना नामचिंतन. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये सगळं मिथ्या आहे, सत्य फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. भगवंताचं नाम तेच एक सत्य. आणि तुम्ही म्हणसान एक कीर्तन म्हण, आपलं एक कीर्तन म्हणून तर देवनं नावली ना, काय फायदा आहे बहिणीवन? तुमले चांगला अनुभव आहे, तुमले जास्त अनुभव आहे. नाव लेणारा कसा अटकतास, असं ज्यानं नावली ना त्या कसा पसतास. तुम्ही लगीन माणूस तर एकच दाव नवरा नाव लिहिले, आयुष्यभर पोशी राही ना तो. हाव जगना मालक ना नावले नाही, यानं जर नावले ना कितला आनंद राहील. बरोबर आहे की नाही? हां आम्ही नेहमी सांगतात भजन करत जावं, भजन करायला लई मोठा फायदा आहे. खरं संकीर्तन म्हणजे हातानं टाळी मुखाने नामचिंतन, ते खरं संकीर्तन असतं. हो बायाजले सांगू का, अडे म्हणा ना, अडे म्हणतात नाही. एक काकू म्हणतं इट बारूक माई म्हण ना काकू, नाही म्हणे महाराज म्हणतो मान. हां पिंट्यान पप्पा म्हणतं मी तुला इटोबा रूप माय मनान सांग, नाही म्हणे महाराज ते नाव मला लेवायला चालू नाही. म्हणतं का बा? म्हणे त्याच ना नाव आहे ओ काकू, तो तू ना इट्या नाही ओ म्हणे माय, मी म्हणा पंढरपूर ना इट्यान बोट कराय नाही. हां आई भगवान नाव जे आई लेवाला अजिबात कंटाळा करू नये. बरोबर आहे की नाही? हां तुम्ही म्हणतात नाही बहिणी म्हणते का नाही, त्यांना पुरुष मंडळी ते म्हणते जोरात होऊ द्या भजन. कारण आपल्या कीर्तनातून जोपर्यंत भजन होत नाही, गौरव बाबा, जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत आपल्याला कीर्तनाची सांगता नाही आणि पुढला विषय बी सांगणार नाही. भजन व्हायला पाहिजे. महिला माता तुम्ही काहीच बोलू नका, पुरुष मंडळींनी म्हणायचंय फक्त. आता पुरुष मंडळींनी सगळ्यांनी भजन गायचंय, म्हणशाल ना? हां जोर मग उद्या बरं तुम्हाला बरोबर फार्म बरं तंगड्या तरी उठती नका तिच्या.
हे जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. माल पक्क माहिती आहे ना, या सांगे सवरी फॉर्म भरणारच उपटतस ना. बाकी नाही इथला हुशार राहता ना. गरीब पोऱ्या जर श्रीमंत होईना ना त्याला आवर्जून ग्रामपंचायत मग फॉर्म भरायला लावते. का ब याचे निवडानी उपाधी काय घेणं देणं नाही, याने कव जिरीन भो. बाकी ना हुशारी मग राजकारण ठेवतच तुम्हाला बरोबर काय फॉर्म भरा मग मजा नाही. या म्हणे माया बहिणी म्हणते ना ते, यांच्या आवाजात अशी ताकद आहे ना काका. हाय मायना आवाज मग अशी ताकद आहे ना, दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बटा गावल रडावस. आणि आपली सगळी माय मरेलवर बी 2 जण हात धरले तर याला तान घरमालाही जाबो. कारण आपला रडामा बी ठिकाणा नाही, मनामा बी ठिकाणा नाही. आपलं रडणं बी काही चांगलं रास का माय मरेलवर बी. आपलं रडणं म्हणजे ओ वाव वाव वाव, रडू नको पण भूक बी नको, याला तान घरमाली जा रे. हा नाही ते हाय मायना आवाज मग अशी ताकद आहे का. दुसरा माय मरेलवर बी बटा गावल रडावास आहे माय. ऐका आता आवाज म्हणा बरं का माया. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका का काका आवाज म्हणजे मने मायासने आटे बी सिद्ध कर दे ना. तुम्हाला घरमा बी आवाज निघू देवात नाही, बाहेर बी निघू देवात नाही. आवाजनी ताकद आहे महाराज. हो आणि खरं सांगू का, आपण परमार्थ कमी करे टाका. मनीषीने ना 35% ना आरक्षण 50%वर चालणं घे. त्यास ना परमार्थ इथला वाढी जायचे ना, इथला वाढी जायचे 35% ना आरक्षण 50%वर चालणं घे. पण बहिणी होन उजी परमार्थ करा माय ना, बाकी देवले बी जड जास बरं. कारण एक रोज महादेव म्हणचं पण भाऊ ना म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे तू महाराष्ट्र मग बरा फिर राय ना आमना एक संध्यात लई जाईल भाऊ म्हणतं काय या बहिणी कवडी बी रातली उठाडली ती म्हणे. वावर मग काम कर राय त्यात एक बाई म्हणे का माय म्हणे पायटे काय दिखण्यात नाही म्हणे तुम्ही सकाळ मा. हा माय म्हणे आज काय जाय म्हणे मला कोरा महादेव दोन होता ना मी 2:30 वाजान दोई होऊन म्हणे. आई बहीण दुसरा दिनले 1:30 वाजाल दोई होऊन. तो देव म्हणे या बहिणीला सांग दे रे आप्पा तू बरा फिर राय ना म्हणे या कवडी बी रातली उठाडते ती बहिणी म्हणे त्याला बी जगू द्या हो मायाच होऊन ब्रह्ममुहूर्त होऊ देत जावा मग देव दोत जा. त्या मिश्रा महाराजनी गैरी कृपा होई आहे आपल्यावर, पण तुम्ही जरा जास्तच करणं लावते. हा परमार्थ करायला पाहिजे पण जरा जास्तच वेळ असतो नाही का. असं कवडी बी रातल्याने उठाड देव देवले. मिश्रा महाराजने अशी कृपा होई घेईन दादा. पहिले लग्न करानंतर गावमा नवीन सून बाईले ना 10 वर्ष माहीत पडे नाही महादेवनं मंदिर कोणता कोपरालचे असं. हा ते मग गावमा महादेवना मंदिर मग दर्शनले आपले 2-2 तास नंबर लागत नाही. हो आणि इथल्या भक्त होई जायचेत ना महादेवने बिचाऱ्या मावल्या करायला पाहिजे तेच नाही. पण मना पाय पडीन म्हणणं बहिणून राग नाही या तुमले म्हणा सांगा ना. कारण मी पहिलेच सांगा मला खरं बोला सवय. काय बाया मन गलीमात देखच ना मी आमना बाजून गलीमा सासूनी सुनबाईला सांग ओ पोरी कब्बर चहा ठे दे ओ माय थंडी शे म्हणे चहा तरी पिलीच थोडं थंडी कमी वाजे म्हणे मला. छान करता मरी जावाल करतीस म्हणे तुम्ही मंदिरावर जा ना तथा येऊ द्या म्हणे तुम्ही काय मरीन जावात म्हणे तिथला टाइम माऊ म्हणा बापरे. आणि आई बहीण गई मंदिरवर माल सांगा सासूल जर असं चहा नाही पाजी आणि ako 2 शब्द जाल्ला बोलीशे निघ गई येईल महादेव भेट जाई का. हा महादेव काय वाट नाही बापरे काय खरा बघतो उन्हा म्हणा दर्शनले. तो महादेव उलट सांगे शिलगावतून दर्शन घर अशी लागते ना आटे कसा उनी जाणू तू तुल घर ना देव वयकता उन्हाने आटे मी कव भेटसू तुले. बरोबर आहे का नाही. पहिलं घर ना दैवत खुश करा मग महादेव प्रसन्न होईल. कारण मला आटे चढणं होतं ना वर ये नव्हतं पहिले पहिली पायरीवर पाय ठेवा मी दुसरी पायरीवर तिसरी पायरीवर मग वर येईल शे व्यासपीठपर्यंत. पहिलं पायरीनं पाय लावाशिवाय पहिल्या पायरीना सहारा लेवाशिवाय व्यासपीठ भेटत नाही. पहिल्या पायरीवर पाय ठेवायशिवाय घरमा प्रवेश नाही. तसं पहिलं पायरीनं दैवत म्हणजे बाईसाठी सासू सासरा आणि माणूससाठी मायबाप ते खरं दैवत आहे पहिल्या पायरीनं. त्यास ना सारा भेटाशिवाय दुसरा देव भेटतच नाही. पण आपल्या वेगळ्या उपाध्या वाढ जायला शेतीस. हां मी नेहमी आमच्या गौरवबाबांच्या निखिलबाबां त्यांच्या गावाला मुंजवाडला मी बोललो होतो
सून आणि सासून इथलं पवित्र नातंच आहे ना बहिणीवन, इतकं पवित्र नातंच आहे ना. आपण जवळ कन्यादान करतच ना, कन्यादान केल्याच्या नंतर तिच्यावर आपला अधिकार राहत नाही. थोडक्यात सांगू का, तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली, गाय जर दान करी दिनी, दान करेल गायने पेमेंट लेवाल, तुम्ही जाताच का? काहीच संबंध नाही, बरोबर आहे की नाही. गाय दान केली, तिच्यावर आपला अधिकार राहिलेला नाही. तसं तुम्ही लग्नामध्ये कन्यादान करतात, दान कराय गे ना, मग दान करेल वस्तूवर आपला काहीच अधिकार नाही, बरोबर आहे की नाही. सुखदुःखसाठी ठीक आहे बा, 2-4 दिवस मग एकदा फोन करी तपास करणं, पण काय वायबार माया आहेत ना, दिनभर मग 3दा फोन करते, बहीण तू काय खादं का, तुला कोण काय बोलणं का, आमाट टाकीन तिले, काय गरज आहे. आणि खरं सांगू का, जवळजवळ या घटस्फोट आणि फारकत्या वैरायनात ना, राग नका दर्जात बहिणीसून, या घटस्फोटने फारकत्या वैरायनात ना जास्त करीश नाही. फक्त या सुनबाईने माया ज्या आहेत ना, या माईशनीच पुरीच ना सत्यानाश करेल, जास्त करीश नाही. काय मत आहे तुम्हाला? आकू सांगू का तुम्ही, हा मा पण असं मटेरियल गण मी अखिरात सांगतो तुमच्या, तुम्ही जवळ माहेर ते निघतेस ना बहिणीवर, प्रत्येक बाईवर मी माझ्या बहिणींना पण हेच सांगतो, जवळ माहेर माई निघतेस ना, तो भाऊ जायला सांगतेस, वहिनी देख मन बापले सकाळी मग नाश्ता करा सवय, सकाळी मग नाश्ता दिदेत जाय, मग थंडी ना दिने चहा दिदेत जाय, मन मायले सांगतास ना भाऊ जायले, सांगीस नाही येतेस ना तुम्ही भाऊ जाईन कडे अपेक्षा ठेवणार, मन बापले टाईमवर चहा दिदेत जाय, मन बापले नाश्ता दिदेत जाय, मन बापले जेवण दिदेत जाय, तुमले भाऊ जाई करते ना अपेक्षा शे ना, तीच अपेक्षा तुम्ही ननीनले बी तुम्हाला करते शे बहिणीवर. आणि जर कधी तुम्ही आता सासू सासरासनं कर नाही ना, जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या ते लेवून या ते देव, जुना लोकेशने आखो एक म्हणे सुईन मागे चुलान मागे. तुम्ही जर आतले सासूले जर का गोमाल कर ना, तुम्ही सुनबाई तुमले कुमचाड कराशिवाय राहा. हा फक्त सासू असले बी सांगस, तुम्ही बी जरा धीर धरत जावा बहिणीवर, त्याच ना संसार आहे, त्यासले पटीन ते करू द्या. पण काय म्हातारीसले बी आगावपणा करा, माय हो अशी उलगा बसती, तेल ती अशी पाणी गत, तुला काय शिलगिजले नाही का त्या तेल मा, मरी जाशी का तू, ते करी ना तीन ते ना, तुला काय काम पडावशे, माय हो चहा बी निरका दूध निच ठेवस ती, तुला बी दी ना ती निरका दूधनी चहा. काय म्हातारीसले बी उजी बारीक देखान सवय, मनीषने सत्यानाश वसाव, एका ते टाई वाजत नाही. हो सासराला देखील सुनबाईन पदर लेवायला पाहिजे, आपला धर्म आणि संस्कृती, सासराला देखील पदर लेवायला पाहिजे, पण सासरा बी तसा पाहिजे, बरोबर आहे की नाही. सुनबाईनं सासऱ्याच्या समोर जाऊन पदर घेऊनच गेलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. पण सासरा बी तसा, पहिला सासरा इथला भारी होतात ना, सुनबाईन समोर आहे ना बायकोन संगे सुद्धा व्यवस्थितच बोलेत, तोल नाही जाऊ देत चावय मा नाही वो, मन सुनबाई ऐकी राहिनी काय विचार करी, मन सासरा वायबारच शेमाय, म्हणजे सासरा बोलायला सुद्धा तारता मी राखेत पहिले सुनबाईल देखीशने, एवढा येरायरने मर्यादा होती. आता इथलं उलट होई गे, थंडी ना दिन मा ती सुनबाई लाकडे लावत चुलाले ना, भाऊ नाईट पॅन घाले ना अंग शेकस, ओ आप्पा ती कवय पदरली रे, ओ काका तू नाईट पॅन घाले ना अंग शेकी राय ना, आई बहीण कसाल पदरली तुला देखील एककडे ते कस काय अपेक्षा ठेवायला चालेल हो, आपण बी नेम मारावाला पाहिजे. दुसऱ्याकडनं जी अपेक्षा ठेवतोय ती आपणही दुसऱ्याची कोणाची तरी अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे नाही का. हां कुठे होता आपला विषय, भजन करायला पाहिजे बुवा, असं महादेवना मंदिर लागून चालना जायलाच होता आपण, तुझी देव करती बहिणी होऊन तुम्ही तुमनं मंदिर बांधले होऊन तुमनेच पूजा करू असं वाटच मानलं. खरंच ना, खरंच बरं का, सटाणा सिटीचा माहोल आहे, सिटीचा भाग आहे, पण मला खरंच स्वाभिमान वाटतोय, सगळ्या बायांच्या डोक्यावर पदर आहे, हे बघून मला आनंद वाटला. म्हणजे तुम्ही सिटी मारायशनी सुद्धा आपल्या संस्कृतीले टिकाडी ठेलशी हाही महत्वानं शे. आणि बहिणी म्हणून डोक्यावर पदर राहू देत जा बरं, कारण तुम्ही घरमान्य असाल साडी तुम्ही खूप वैगे 600 रुपयान साडी होईल, 500-600 रुपयांनी, बरोबर आहे ना. 600 रुपयान साडी, 6 वार साडी 600 रुपयाने, 6 वार साडी कितला मीटरनी रास, 6 मीटरनी, बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना, 1 मीटर ना, म्हणजे 600 रुपयान साडी जर 100 रुपये मीटर कापड पड राही ना, तर पदर 1 मीटर ना, तो कितला रुपयाना पडना, 100 रुपयाना. पण 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिना ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा असतो पदर. मनीषीने ना डोक्यावर पदर लिहिले. 9 वार साडीवाली एक बी बाई पदर पडू देणार नाही, देखील तुम्ही, अर्थात 6 वार साडीवाल्या बाया बी नाही पडू देतीस. पण काय बहिणीस ना नाही राहते तिथले सांगस पदर लिहिलेत जा बहिणीहून,
पदर लेवा काही नुकसान नाही. मला सांगा पदर लेता लेता नाशिक जिल्ह्यामा 17 बाया मरी घ्यात बा असं होऊ नका पेपरले. हा नाही ना महाराज पदर लिहून काय काय खराब शे शिलगायले हो डोकावर काय फरक पडणार. तो का 2.5-3 क्विंटल न वजन वाग नाही का तुमले. पदर टाकले हो बहिणीसोर. हा डोकावर जर पदर आहे ना बाई भारी दिकस हो. हाकू सांगू का अजून काय घुसेल नाही हो तुमनाकडे. तुम्ही बटा पदर लेणाऱ्या बाया दिक राहणार. हाकू नवीन फॅट घुसेल येते. आपलं वस्त्र सोड दे ना बाईसने आता गाऊन घालतीस बाकी नाही बाया. मला अजून सुधरी राहिलं नाही ते कथाईन होऊनच आला ते फॅट. बहिणी म्हण तुम्ही गाऊन घालू नका असं म्हणत उमत नाही. जर काही सुखदुःख असेल शरीराला काही त्रास आहे काही व्याधी आहे नक्कीच घाला. आणि काही काहीले औषध राहत बुवा घाला. आणि बहिणी सोन गाऊन घालेल येत जा पण मग रात पाटण्या बाहेर नका निघत जा. कारण साडीवर जिथली बाई सुंदर ती कसं ती गाऊनवाली बाई नाही ती कस गाऊन घालेल बाई कशी ती कसं सांगू का तुमले. आपण पहिले